आज आपण बनवणार आहोत एकदम तिखट झकास खमंग लाल मिरचीचा ठेचा। हा ठेचा जेवणासोबत असेल ना तर नक्कीच जेवण चटकेल लागेल। सो चला बघूया। सर्वात आधी आपण लाल मिरची भाजून घेऊया आणि भाजून झाली की तिला एका साईडला टाकूया। नंतर घेऊया लसूण। लसूण आपल्याला पाकळ्या काढायच्या नाही आहे, विथ पाकळ्या आपल्याला असा एवढा लाल होईपर्यंत तो परत करायचा आहे। त्याच्यानंतर घ्यायचे आहे धने। धने झाले की मग घेऊया जिरं। जिराला पण थोडं सेम सगळ्यांना लाल होईपर्यंत थोडं भाजायचं। आता मी खोबरं भाजून घेतलेलं आहे, खोबऱ्याचा किस तो भाजून झाला की मग शेंगदाणे भाजा। शेंगदाणे भाजून झाले की मग कांदा भाजायचा। कांद्याला थोडं आधी लालसर होऊ द्यायचं। लालसर कांदा थोडा झाला की मग त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आणि तीळ टाकून कांद्याला परत तीळ होईपर्यंत भाजायचं। आणि ही प्रोसिजर झाल्यानंतर आता आपल्याला सगळे जेही इन्ग्रेडियंट आपण घेतले आहे त्या सगळ्यांना आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करायचे आहे। मिक्सरमधून ग्राइंड करताना आपल्याला एक टेक केअर घ्यायची की ज्याला जास्त बारीक नाही करायचं आहे कशालाच, एकदम जाडसर जस्ट एकदा मिक्सर फिरवलं की बस झालं आणि अशा प्रकारे काढून घ्यायचे। तर सर्वात आधी आपण काढणार मिरची। मिरची काढली की त्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचे। आता सगळे एकत्र आपण एका भांड्यामध्ये टाकणार। नंतर धने जिऱ्यांना आपण ग्राइंड करून घेतलं। ते झाल्यानंतर आपण ग्राइंड करणार शेंगदाणे। शेंगदाणे पण आपण ग्राइंड करून घेतलेले। आता आपण ग्राइंड करून घेणार आहोत लसूण। सिमिलरली लसूण ग्राइंड करून झाला की कांदा आणि तीळ जे आपण सोबत भाजले होते त्यांना पण ग्राइंड करून घ्यायचं। आणि हे ग्राइंड करून झालं की लास्टमध्ये टाकायचं यामध्ये कोथिंबीर। कोथिंबीर झाल्यानंतर थोडं मीठ झाल्यानंतर याला छानपणे मिक्स करून द्यायचं। यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण तेल टाकलं नाही आहे, तरीही हा इतका ऑइली ठेचा लाल मिरचीचा रेडी झालेला आहे। खाऊन नक्की बघा, चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।